संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आयुक्तालय नाशिक, जिल्हाधिकारी धुळे आणि जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले होते। त्यानंतर 1 जूनला नाशिक आदिवासी संयुक्त कार्यालयात तक्रार वजा निवेदन सादर केले असताना कुठलीही कारवाई व अंमलबजावणी झाली नाही, म्हणून पुन्हा 12 जून रोजी इशारा पत्र देऊन 25 जून रोजी नाशिक आदिवासी विकास भवनासमोर डब बजाव आंदोलन करणार असून शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील लाभार्थी व वंचित आदिवासी समाज बांधवांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी काँग्रेस सेल धुळे जिल्हाध्यक्ष तथा भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी केले आहे। काय आहेत समस्या? महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच आदिवासी विकास विभागामार्फत विविध स्वयंरोजगार, व्यवसाय, कर्ज व आर्थिक सहाय्याच्या योजना राबवल्या जातात। या योजनांचा उद्देश आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला आणि इतर पात्र लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे सन 2024, 25 आणि 26 पासून कार्यालयात प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक लाभार्थ्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून काहींना कर्ज मंजुरी आदेश देखील प्राप्त झाले, तरी देखील मंजूर कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याचं उदाहरण म्हणून चंद्रदीप दीपक अहिरे यांच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यांना 6 एप्रिल 2026 रोजी कर्ज मंजुरी आदेश प्राप्त झाला होता। त्यानंतर विभागाच्या सूचनेनुसार 27 एप्रिल 2026 रोजी त्यांनी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर, 10 कोरे धनादेश तसेच 10,000 रुपयांची अनामत रक्कम जमा केली। मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत त्यांच्या खात्यावर मंजूर कर्जाची रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला ऑनलाईन पोर्टल बंद आहे असं कारण देण्यात आलं। त्यानंतर विभागाकडे निधी उपलब्ध नाही असं सांगण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे शासनाच्या योजनांबाबत विश्वास कमी होत असल्याचं निवेदनात म्हटलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपके जय जवाहर जिंदाबाद। मी दीपक अहिरे। आम्ही ये आदिवासी वित्त आयोग, शबरी वित्त आयोग, जे आदिवासी विकास विभागाचा जो शबरी वित्त आयोग हा असते, हे लघु उद्योग असतात, महिलांना उद्योग असतो, आदिवासी विद्यार्थ्यांना असतो, आदिवासी सुशिक्षित बेरोजगार जे असतात यांच्यासाठी शबरी वित्त आयोगाच्या कमी व्याजदराने कर्ज मिळतं। त्याच्यात लघु उद्योगामध्ये शिंदखेडा शहरात आणि परिसरातले म्हणजे शिंदखेडा तालुक्यातले त्याच्यात माझा एक पोरगा आहे दिव्यांग चंद्रदीप दीपक अहिरे, याचे आणि याच्यासोबत अनेक लोकांनी नंदुरबार शबरी वित्त महामंडळाच्या कार्यालयात 24 आणि 25 आणि 26 या 3 वर्षाच्या काळामध्ये अनेक प्रकरणे दाखल केलेली शबरी वित्त आयोगामध्ये। कोणी किराणाचं दाखल केलेलं आहे, कोणी डाब्याचं दाखल केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकरणाचे असतात ते प्रकरण दाखल केलेले आहेत। परंतु 24 आणि 25चे आत्तापर्यंत तिथले जे शाखा अधिकारी नंदुरबारचे शबरी वित्त आयोगाचे त्या अधिकारीने बुद्धी पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातील आदिवासींना वंचित या योजनापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे। माझ्या पोरगाला आदेश देण्यासाठी 3 महिने झालेले आहेत। आम्ही आदेश झाल्यानंतर जे आदेश देतात त्या आदेशामध्ये जी अटी शर्ती असतात, 500 रुपये स्टॅम्पवर आम्ही रोटरी करून दिली, 10 चेक दिली, 10,000 रुपये डिपॉझिट दिली। त्यानंतर जिल्हाधिकारीकडे पत्र दिलं। त्यानंतर या सर्व झाल्यानंतर 3 महिने झाले तरी आतापर्यंत माझ्या पोराच्या खात्यावर आणि त्या लाभार्थीच्या खात्यावर पैसे आले नाहीत। म्हणजे डिपॉझिट घेऊन 3 महिने झाले। याचा अर्थ असा होतो शबरी वित्त आयोग नंदुरबार आणि आदिवासी विकास विभाग नाशिक या आदिवासी शिंदखेडा तालुक्यातल्या आदिवासींवर एक तर दिशाभूल करतायत, एक तर फसवणूक करतायत। म्हणून आम्ही वेळोवेळी 1 जून रोजी आयुक्त कार्यालयावर जाऊन आम्ही पत्र दिलं। तासाचा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता करून आदेश देऊन डिपॉझिट भरून आतापर्यंत आम्हाला आमच्या खात्यावर पैसे आले नाहीत लाभार्थ्यांच्या। त्यानंतर 12 जून रोजी दिले, तर आता मी 12 रोजी घोषणा केलेली आहे की 25 जून रोजी आदिवासी विकास भवन नाशिक आयुक्तालय कार्यालयावर डब बजाव आंदोलन आयुक्त ऑफिसवर करणार आहे कार्यालयासमोर। आम्ही संबंधित अधिकारीला 12 जूनला पत्र दिलेलं आहे। तरी आम्ही शिंदखेडा तालुक्यातील परिसरातील जेवढेही खानदेश जळगाव असतील, धुळे असतील, नंदुरबार असतील
या चारही जिल्ह्यातल्या आदिवासींना मी आव्हान करतो, नम्र विनंती करतो, ज्याचीही हे शबरी वित्त आयोगामध्ये प्रकरण अटकलेले असतील किंवा त्यांना वंचित ठेवण्यात आलं असेल, या सर्व लाभार्थ्याने 25 जून रोजी नाशिक आदिवासी विकास भवनावर 11 वाजता हजर राहावे आणि आयुक्त कार्यालयासमोर, आयुक्ताच्या ऑफिसासमोर आपला टप्पा आंदोलन करायचे. आपकी जय, जवाहर, जिंदाबाद.